या प्लॅटफॉर्मवर ना दररोज कितीतरी क्रिएटर एक नवीन अकाउंट ओपन करतात आणि काम करायला सुरुवात करतात. कितीतरी नवीन क्रिएटर बनत असतात. ठीक आहे, तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढ्या सगळ्या क्रिएटरमधून फक्त 10%च लोक का सक्सेसफुल होतात? त्यांना यश मिळतं, भरपूर व्ह्यूज, लवकर ग्रोथ आणि खूप काही त्यांना मिळतं. आणि 90% जे लोक आपण आहेत पाठीमागे त्यांना लवकर यश का नाही मिळत? म्हणजे तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष इथे प्रयत्न करत आहात तरीही तुम्हाला यश मिळत नाही, किंवा जे नवीन क्रिएटर येत आहेत त्यांना हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे की का 90% क्रिएटर इथे फेल होतात आणि 10% क्रिएटरला का यश मिळतं. तुमच्यामध्ये कोणतीही स्किल नाही आणि तरीही तुम्हाला युट्यूब चालू करायचं आहे, तरीही तुम्ही युट्यूबमध्ये सक्सेस होणार. परंतु जर या 5 गोष्टी तुमच्याकडे नसतील किंवा तुम्हाला हे माहिती नसेल तर युट्यूब करणं हे तुमच्यासाठी अगदी अशक्य आहे आणि हे आपल्याला कुणी सांगत नाही. आता ह्या गोष्टी करणं सुरुवातीलाच खूप महत्वाचं असतं. ज्या कुणाला माहिती आहे ठीक आहे, अजूनही तुम्ही सुरुवात केलेली आहे परंतु या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीये तर आत्ताच जाणून घ्या ह्या गोष्टी काय आहेत. आता भरपूर इथे क्रिएटर असे आहेत ज्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना असं रॅन्डमली त्यांना स्किप करावंसं वाटत असणार. म्हणजेच काय तर 90% क्रिएटर आहेत जे हा व्हिडिओ आता पटकन स्किप करतील आणि मग उरलेले जे 10% लोक आहेत, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं या प्लॅटफॉर्मवर अगदी 10% लोक सक्सेसफुल होतात. मग तुम्ही विचार करा मी कोणत्या 10% आणि कोणत्या 90% लोकांबद्दल इथे तुम्हाला सांगत आहे. आपल्या चॅनलसाठी ज्या गोष्टी खूप गरजेच्या असतात त्या बघून घेणं, त्या ऐकून घेणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं फार महत्वाचं असतं. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी 1 बाय 1 एकदम डिटेलमध्ये समजावून सांगते. व्हिडिओ अगदी पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार, मी रीना आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर चला, सगळ्यात पहिला पॉइंट आहे कन्सिस्टन्सी. म्हणजेच काय तर सातत्य. आता सातत्य ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे किंवा खूप क्रिएटरनी इथे सांगितलेलं आहे की तुम्ही सातत्य ठेवा, पण याचा नेमका अर्थ काय? युट्यूबच्या दृष्टीने सातत्य याचं मिनिंग काय होतं आणि हे का सांगितलेलं आहे की तुम्ही सातत्य ठेवा? तर सातत्य याचा अर्थ असा नाही की तुम्ही डेली एक व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? जे काम तुम्ही ज्या वेळेला आणि जेव्हा करता ते काम तुम्हाला त्याच वेळेला आणि तेव्हाच करायचं आहे. उदाहरण दिलेलं आहे अगोदरच. टीव्ही सिरियल तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती असतं कोणत्या वेळेला, कोणत्या दिवशी आणि कोणती सिरियल येणार आहे. मग त्यातले कॅरेक्टर्सही आपल्याला माहिती होतात. त्याचप्रमाणे हे युट्यूबही आहे. एकदा तुमचा फॅन फॉलोविंग तयार व्हायला लागला की तुम्हाला ती कन्सिस्टन्सी ब्रेक करून अजिबात चालत नाही. अन्यथा पुन्हा तो ग्रोथ तुमचा कमी होतो आणि तुम्हाला ग्रो करण्यासाठी पुन्हा तेवढाच वेळ द्यावा लागतो. म्हणजेच काय तर शून्यातून पुन्हा सुरुवात. आता एक बेसिक नॉलेज तुम्हाला आलेलं आहे की कन्सिस्टन्सी म्हणजे काय. तुम्हाला दररोज अपलोड करता येत नाही आहे, तेवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे, तर तुम्ही वीकली ट्वाइस 2 वेळा तुम्ही एका वीकमधून 2 व्हिडिओज अपलोड करू शकता. मग तुम्ही ती कन्सिस्टन्सी मेंटेन करा. ठीक आहे, तुम्हाला वीकली 2 टाइम्स पॉसिबल नाही होत आहे, तुम्ही वीकली एक व्हिडिओ अपलोड करा. पण ते जे तुम्ही टाकायला सुरुवात करणार, व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करणार, ती कन्सिस्टन्सी तशीच राहिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की ठीक आहे या वीकमध्ये माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मी 2-3 व्हिडिओ अपलोड करून देतो, सबस्क्रायबर्स परत कन्फ्यूज होणार की नक्की यांचा व्हिडिओ कोणत्या वेळेला येतो आणि मग तसे व्हिडिओज मिस होतात. ठीक आहे, आणि असा जर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळाला तर तुम्हाला त्याचं युटिलाइज करायचं आहे. अधिक चांगला व्हिडिओ जरा विचार करायचा, किती इनोव्हेटिव्ह बनवता येईल, क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातूनही 2 व्हिडिओज तुमचे झाले तर तुम्ही नेक्स्ट डेला शेड्यूल करून त्याच्यानंतर जो व्हिडिओ बनवाल तो अगदी क्वालिटी व्हिडिओ बनवाल, कारण का तुमच्याकडे तेवढा जास्त वेळ असेल तो कंटेंट बनवण्यासाठी. तर एक पहिली गोष्ट सर्वात महत्वाची, युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कन्सिस्टंट काम करणं खूप महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी झाल्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती पेशन्स. तुमच्यामध्ये संयम असायला हवा. आता इथे आल्यानंतर आपण बघतो काही व्हिडिओज आपल्याला असे दिसतात, एका दिवसात चॅनल मॉनिटाईज झालं किंवा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यातूनच आम्हाला सक्सेस मिळालं. अगदीच 2 दिवसात आम्ही मॉनिटाईज करून घेतलं
आणि ते बघून आपणही स्वप्न रंगवतो की आपल्यालाही याच प्रकारचं यश मिळणार आहे. तर यशाची व्याख्या मी तुम्हाला सांगते. यूट्यूबवर आपल्याला यश कसं मिळालं पाहिजे. यूट्यूब ही एक स्लो प्रोसेस आहे आणि इथे स्लो केल्याचे काय काय फायदे असतात ते मी तुम्हाला आता सांगते. आणि व्हायरल सक्सेसच्या मागे धावणाऱ्यांचं काय रियालिटी असते तेही मी तुम्हाला आता सांगते. तुम्ही नवीन आहात, सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला पहिले 100 सबस्क्रायबर्स आहेत ते तुमच्या व्हिडिओतूनच मिळाले पाहिजेत, जेणेकरून त्यांना तुमचा व्हिडिओ आवडला आहे आणि ते तुम्हाला रेग्युलरली बघणार आहेत. तुमचा एक फॅन फॉलोविंग बेस तयार होणार आहे. तुम्ही इतरत्र कुणाला सांगायचं नाही की तुम्ही मला फॉलो करा. याने काय होतं, त्यांची इच्छा नसताना इच्छेविरुद्ध ते फॉलो केलं जातं. नंतर तुमचे व्हिडिओज बघणं बंद होतं आणि तुमचा प्रोफाईल पूर्ण डाऊन होतो किंवा तिथेच डेड व्हायला सुरुवात होते हळूहळू. तर आपल्याला असा एकही सबस्क्रायबर आपल्या प्रोफाईलमध्ये मिळवायचा नाहीये ज्यांना आपल्या चॅनलमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. यूट्यूबवर आपण का आलो आहे हे कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून घ्या की इथे ग्रोथ कसा मिळतो, सबस्क्रायबर आपण कसे तयार केले तर ते आपले व्हिडिओ कशा प्रकारे बघतात. म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे ते सबस्क्रायबर्स तुमचे असतील तर ते तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहतात आणि जो क्रायटेरिया आहे तो लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत करतात. त्याच्यापेक्षा तुम्ही सबस्क्रायबर्सच्या मागे नाही लागलात, तुमचे व्ह्यूअर्स जे असतात ते रेग्युलरली तुमचे व्हिडिओज बघत असतात. एवढंच की काही वेळ लागतो त्यांना तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी. तुम्हाला हे व्हिडिओत वारंवार सांगायचं आहे, तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबही करू शकता, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. म्हणजे रेग्युलरली माझ्या प्रत्येक व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. तर काय करायचं आहे तुम्हाला कळलं, व्हायरल सक्सेसच्या मागे जायचं नाही. आता व्हायरल ट्रेंडच्या मागे जाऊन काय होतं ते सांगते. तुम्हाला एका दिवसात सक्सेस मिळालं, आता तो व्हिडिओ पर्टिक्युलर त्या व्यक्तीला आवडलेला असतो आणि म्हणून त्याने तुम्हाला सबस्क्राईब केलेलं असतं. त्याच्यानंतरचे व्हिडिओ जर तुम्ही वेगवेगळे टाकायला सुरुवात केली किंवा त्यांच्या इंटरेस्टचा जर तो टॉपिक नसेल तर काय होतं, व्हायरल गेल्यानंतर जे हजारो लाखो व्ह्यूअर्स मिळतात, सबस्क्रायबर्स मिळतात, सडनली त्यांनी तो व्हिडिओ नाही पाहिला तर वर गेलेला तो ग्राफ आहे ना तो तेवढ्याच तीव्रतेने खाली येतो आणि मग खूप डिप्रेशन येतं. मी खूप सारे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, खूप सारे मेसेजेस मला येतात. खूप टाइमचा हा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी सांगत असते त्यांना की तुम्ही एक बेस बनवा, एक लॉयल बेस बनवा, हळूहळू पुढे जा. एक सबस्क्रायबर मिळाला तरी चालेल, आपल्याला काहीही घाई नाही. जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये तुम्हाला 1000 सबस्क्रायबर होईपर्यंत पेशन्स नसतात, कोणत्या तरी मार्गाने पटकन ते क्विकली कंप्लीट करायचं असतं आणि पूर्ण 4000 तासांचा क्रायटेरिया ही त्याच मार्गाने पूर्ण करायचं असतं, मग तुम्ही लॉंग टर्म मध्ये इथे कशी टिकून राहणार, बरोबर ना. तुम्हाला क्विक असं जायचं असेल तर फक्त मॉनिटायझेशन पर्यंतच तुमची शर्यत आहे असं मी म्हणू शकते, कारण का तिथून पुढची जी अर्निंगची जर्नी असते ती खूप डिफिकल्ट असते. मॉनिटायझेशन हा एक फक्त 1% असा पोर्शन आहे. तिथून पुढची तुमची जर्नी म्हणजे तुम्हाला मिलियन सबस्क्रायबर्स हवे असतील तेव्हा तुमची पेशन्स लेवल नेक्स्ट लेवलला असायला हवी. हे दोनही पॉइंट तुम्ही कधीच विसरायचे नाहीत आणि कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. कधीही तुम्हाला असं वाटलं की मग मी विषयाला सोडून दुसरा व्हिडिओ टाकतो किंवा टाकते, हा व्हिडिओ व्हायरल जाईल, तर तिथेच थांबायचं आणि स्वतःला समजवायचं की असं केल्याने परिणामांसाठी पण तयार राहावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट अशी की नॉलेज कमी असतं आपल्याला एखाद्या विषयामध्ये. म्हणजे ज्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवायला घेत आहोत त्या टॉपिक मधलं आपल्याकडे 0 नॉलेज असतं, पण कुणीतरी केलं आहे किंवा याच्यामध्ये ग्रोथ जास्त आहे, याच्यामध्ये पैसे जास्त मिळतात, हा विचार करून आपण तो टॉपिक निवडतो. तुम्हाला ज्या टॉपिकचं परिपूर्ण नॉलेज आहे तोच टॉपिक सिलेक्ट करा. म्हणजेच काय, तुमचं निश सिलेक्शन परफेक्ट असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला स्वतःला थोडासा वेळ द्या. एक 10-15 कॅटेगरीतले व्हिडिओज बनवा आणि तुम्हाला जर असं वाटलं की ह्या कॅटेगरीमध्ये मला व्हिडिओ बनवताना खूप जास्त विचार करावा लागत नाही कंटेंटसाठी किंवा शूट करत असताना मला अगदीच बोर वाटत नाही, मी म्हणजे प्रसन्न होऊन मी व्हिडिओ बनवू शकते किंवा शकतो, ठीक आहे, तुमच्या आवडीचा विषय आहे. मी हे का सांगत आहे, यूट्यूबने आपल्याला निश सिलेक्शन का दिलेलं आहे,
कारण तुम्हाला थ्रू आउट द लाईफ टाईम म्हणजे तुम्ही जोपर्यंत इथे या प्लॅटफॉर्मवर काम करणार आहात तोपर्यंत अगदी तुम्हाला त्या विषयाला चिकटून राहायचं आहे आणि त्याच ऑडियन्सला सर्व्ह करायचं आहे. तर म्हणजे यशाची व्याख्याच ही आहे. खूप लोकांना अजून कळत नाहीये. मी एका व्हिडिओतून तुम्हाला हे रिअलाइज करून देण्याचा प्रयत्न करते. आता भरपूर माझ्या सबस्क्रायबर्सला हे समजलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते कामही करत आहेत. तर ठीक आहे, आपल्या नॉलेजची एक टेस्ट घ्यायची, लिहून काढायचं कोणत्या टॉपिकमध्ये मी जास्तीत जास्त चांगलं काही विचार करू शकतो किंवा लिहून काढू शकतो ते टॉपिक. ह्या विषयावर एक सब टॉपिक एवढे आहेत, हा मी एवढे व्हिडिओ बनवू शकतो किंवा बनवू शकते. तर एक लिस्ट तयार करा आणि मग तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही सपोज कुकिंग घेतलं किंवा डेली व्लॉग घेतला, शूट करत असताना तिथे भरपूर शूट करावं लागतं आणि एका वेळेला फ्रस्ट्रेशन येतं की एवढं शूट करायचं, घरातलं बघायचं, लहान मुलं बघायची. म्हणून हा सगळा विचार करून तुम्हाला लॉंग ड्युरेशनमध्ये ज्या फील्डमध्ये काम करता येईल, जिथे राहून तुम्हाला ते करताही येईल. ठीक आहे, म्हणजे शूट करायचं आहे तर ते कंपल्सरी त्या दिवशी तेवढा वेळ तिथे देता येईल अशीच कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करा. ह्या सगळ्या गोष्टी मी अगोदरच सांगत आहे. यावर काही प्रॉब्लेम असेल, काहीही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला याच्यावरही ब्रीफ करेन. आता हे सगळं करत असताना फोर्थ पॉइंट आहे, तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागेल. मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला कंटेंट कोणता करायचा आहे तयार, त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज घ्यायचं आहे आणि डिसिप्लिन राहायचं आहे. डिसिप्लिन, तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा तर फक्त व्हिडिओ बनवायचा नाहीये, तुम्हाला घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ बनवायचा आहे. तर तुम्हाला तुमचं एक डेली टाइम टेबल बनवावं लागेल, डेली रुटीनचं टाइम टेबल बनवावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या शिकाव्या लागणार आहेत, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. म्हणून हा वेळ तुम्हाला स्पेशली बाजूला काढावा लागेल. तुम्हाला स्क्रिप्टिंग करावं लागणार आहे, तुम्हाला एडिटिंग करावं लागणार आहे, तुम्हाला छानसा थंबनेल बनवावा लागणार आहे, तुम्हाला SEO करावं लागणार आहे, टायटल टॅग, डिस्क्रिप्शन वगैरे सगळं त्यात येतं. कशा प्रकारे ते करायचं त्याच्यावर विचार करावा लागणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. डे बाय डे, म्हणजे एक व्हिडिओ बनवला तर तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी एक डिसिप्लिन स्वतःमध्ये ठेवावा लागणार आहे. तेव्हा जाऊन कुठे तुमचे व्हिडिओज त्या क्वालिटीचे बनायला सुरुवात होईल. तर समजला चौथा पॉइंट. आय होप तुम्हाला ही चारही पॉइंट्स व्यवस्थित समजले असतील. सगळ्यात शेवटी एक खास पॉइंट मी ठेवलेला आहे, फिफ्थ पॉइंट, तो आहे इम्प्रूव्हमेंट माइंडसेट. म्हणजे हे सगळं जे आहे ना ते तुमच्या माइंडसेटवरच आहे. तुमचं जे यश आहे, तुम्हाला यश मिळणार की अपयश मिळणार हे तुमचं माइंडसेट तयार करतो. आज सपोज आपण सकाळी उठलो आहे, उठल्यानंतर आपण मोबाईल घेतो आणि बघतो अॅनालिटिक्स, आणि अॅनालिटिक्स मधले सगळे ग्राफ डाऊन असतात ना, तेव्हा असं वाटतं की कुणीच बघत नाहीये, मी व्हिडिओ करू की नको करू, किंवा तेव्हा एक इमोशनल लेवल एवढं एक पूर्ण ब्रेकडाऊन येतो तिथे त्या क्षणी की नाही, मी एवढी मेहनत करतो किंवा करते, असे जर व्ह्यूज मिळाले, एवढाच जर वॉच टाइम मिळाला तर मी सक्सेस होईल का? तर नाही. तुम्हाला एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा आहे की एवढे व्ह्यूज, ॲटलिस्ट एवढे व्ह्यूज मला आज मिळालेले आहेत, ॲटलिस्ट एवढा वॉच टाइम मला आज मिळालेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी काय चुकीचं केलं किंवा ह्या व्हिडिओमध्ये असं काय कमी राहिलं, जेणेकरून ह्या गोष्टी थोड्याशा इम्प्रूव्ह करणं मला गरजेचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी असा बनवेन की याच्या डबल व्ह्यूज, याच्या डबल वॉच टाइम हा मला मिळणारच. हा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन जर तुम्ही या ठिकाणी काम केलं तरच तुम्ही या ठिकाणी टिकून राहणार आहे. आणि जो व्यक्ती म्हणजे जे 90% आउट होतात आणि जे 10% जे उरतात, त्या 10% मध्ये हाच पॉझिटिव्ह माइंडसेट असतो. त्यांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी सोडायचं नाही. तुम्हाला जरी नाही वेळ मिळाला एखाद्या दिवशी तरी कॅमेराच्या समोर या, बसा, 4 गोष्टी सांगा, 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवा, पण तो त्याच वेळेला आणि तेव्हाच अपलोड करा. ठीक आहे. तर खूप महत्त्वाच्या ह्या 5 गोष्टी आहेत. ऐकणं म्हणजे थिअरी ऐकताना खूप बोर होतं, मान्य आहे, परंतु हे ऐकून जर तुम्ही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या किंवा यातल्या काही बारीक गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या तुम्ही लिहून त्याच्यावर विचार केला
तर तुम्हाला खरंच खूप पुढे जाऊन कळेल की किती महत्त्वाच्या ह्या गोष्टी होत्या आणि यश नंतर दूर नाही आहे. तर प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यूट्यूबवर येऊन इकडची कॉपी तिकडची कॉपी करून कुणीही सक्सेस होत नाही. व्हायरल ट्रेंडचा विचार करून कुणीही सक्सेस होत नाही. एव्हरग्रीन टॉपिक तुम्हाला लाईफ टाईम व्ह्यूज आणून देतात. डिफरन्स समजून घेत जा. 4,000 तासांचा वॉच टाईम तुम्हाला कुठल्याही ॲप थ्रू मिळणार नाही आहे. तो मिळणार आहे तुम्हाला ऑर्गॅनिक व्ह्युअर्स थ्रू आणि तोच काउंटेबल आहे, तोच ग्राह्य धरला जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे जे सबस्क्रायबर आहेत ते लॉयल सबस्क्रायबर असावेत. ठीक आहे. कुणालाही सांगून असे फेक सबस्क्रायबर आपल्या अकाउंटवर गोळा करायचे नाहीत. तर ठीक आहे, अगदी 5 पॉईंट होते. खूप जास्त गोष्टी आहेत, पण हे 5 पॉईंट जे होते ना, तो माइंडसेट चेंज करण्यासाठी आणि तुम्हाला एका प्रॉपर वेने काम करण्यासाठी अगदी महत्त्वाचे होते. म्हणून मी हे वेगळे काढलेले आहेत. नंतर मी अजून काही पॉईंट सांगणार आहेत की व्हिडिओवर काम कसं करायचं. एका व्हिडिओकडे व्हिडिओ म्हणून न पाहता, म्हणजे ते आपलं असेट आहे, तो आपला प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आणि हा आपल्याला मार्केटिंग करायचा आहे, तर तो कोणत्या प्रकारे करायचा आणि जास्तीत जास्त आपला तो व्हिडिओ व्हायरल करायचा किंवा त्याच्यावर रीच मिळवायची, ह्या विषयावर आपण नंतर बोलू. तुर्तास हा व्हिडिओ इथेच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका. चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.